सोयगाव येथे सामाजिक उपक्रम मराठा प्रतिष्ठानाचे योगदान समाजासाठी अभिमानास्पद। उपेंद्र कुलकर्णी तिडका व खोसला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप। आपण समाजाचे देणे लागतो या जाणीवेतून मराठा प्रतिष्ठान समाजात विविध उपक्रम राबवित आहे। सामाजिक उपक्रमाअंतर्गत तिडका व खोसला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्याचा उपक्रम समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे मत दीनदयाळ शोध संस्थेचे दिल्ली ट्रस्टी उपेंद्र कुलकर्णी यांनी तिडका येथे गुरुवारी व्यक्त केले। चादमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी व मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी तालुक्यातील तिडका व खोसला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता। यावेळी मंचावर उपेंद्र कुलकर्णी, ट्रस्टी दीनदयाळ शोध संस्था दिल्ली, मनीष अग्रवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान घेवंडे, एपीआय पंकज भारवाल, ॲडव्होकेट देवीदास साळवे, ज्ञानेश्वर युरे, सरपंच गणेश माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी एपीआय बारवाल यांनी विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम वातावरण तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अव्वल ठरतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षण द्या असे आवाहन केले। या कार्यक्रमास गुलजार तडवी, सरपंच तिडका उत्तम मोरे, सुलताना पठाण, नईम शेख, शंकर जाधव, तिडका शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. मोरे, एस.आर. चौधरी, पी.ए. जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमानंद जयस्वाल यांनी तर प्रास्ताविक गणेश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान घेवंडे यांनी मानले। राहुल होणार असेल तर या वस्तूंवर प्रक्रिया करूनच आपण आपलं जीवन जगू शकतो। आपल्या इथे काय निर्माण होऊ शकतं, इथून बाहेर काय विकलं जाऊ शकतं याचा विचार शालेय जीवनापासून व्हायला पाहिजे। म्हणजे समजा आपण या तिडका गावात असेल, बोथला गावात असेल, या गावामध्ये जर आपण दुकानामध्ये वस्तू पाहिल्या आणि जर आपल्याला असं कळलं की या दुकानातल्या 100% वस्तू या बाहेरून आलेल्या आहेत, तर हे गॅरंटीड आहे की ते गाव हे दरिद्री राहणार। आपल्या गावातल्या वस्तू, जसं हा छोटा मालट्रक आला तर या मालट्रकमध्ये बाहेरून वस्तू आल्या, तर त्या मालट्रकमधून आपल्या गावातून एक 50 वस्तू बाहेर पण गेल्या पाहिजे। ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल की आपल्या गावातून एक 10 प्रकारच्या वस्तू टनाने बाहेर चाललेल्या आहेत, हे आपल्याकडे काही ना काही असतं जे बाहेर गेलं पाहिजे। आता बीड जिल्ह्यामधलं एक छोटं पठाण मांडवा नावाचं गाव आहे, तिथे शेवगा पावडर होतं। शेवगा पावडर आता बाहेर जसं